मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मी देवीचे व्रत केले जाते. या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. तसंच देवी श्री महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. पूजेसाठी चौरंगीतला चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढून घेतली. रांगोळीवरती हळदी कुंकू वाहिलेला आहे. त्यानंतर समई प्रज्वलित करून समईची देखील पूजा करून घेतली. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून मूर्ती स्वच्छ करून प्रस्थापित करून पूजा करून घेतली. त्याच पद्धतीने श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती होती त्याला देखील स्नान घालून घेतलं. त्याचबरोबर मूर्ती प्रस्थापित करून पूजा करून घेतली. श्री महालक्ष्मी देवीचा फोटो प्रस्थापित करून पूजा करून घेतली. त्याचबरोबर हार घातला. लक्ष्मीचं पुस्तक होतं त्याची देखील छान अशी पूजा करून तांदळाची अरास घालून स्वस्तिक काढून घेतला. त्यानंतर कलश स्थापना करून घेतली. कलशावरती पत्री ठेवल्या, नारळ ठेवला. त्याचबरोबर कलशाला वस्त्र घालून घेतलं. माता लक्ष्मीची जी मूर्ती होती ते देखील प्रस्थापित करून घेतली. माता लक्ष्मीला गळ्यामधला साज घालून घेतला. फुलांची वेणी लावली. माता लक्ष्मीची पूजा करून घेतली. ओटीचं सामान ठेवलं, विड्याचं सामान ठेवलं, 5 प्रकारची फळं वाहिली, नैवेद्य दाखवला, धूपदीप